कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे मोठे सावट पसरले आहे। हिवाळ्यातील कडाक्याची थंडी आता हळूहळू कमी होत असतानाच या अचानक बदललेल्या हवामानाचा मोठा फटका कोकणातील फळ पिकांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। यंदा आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात मोहर आला असून काही ठिकाणी फळधारणाही समाधानकारक झाली आहे। मात्र सध्याच्या प्रतिकूल वातावरणामुळे आंब्यावर तुडतुडे आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो। दुसरीकडे काजू पिकावर TMB या घातक कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। वाढते धुके आणि अधूनमधून होणारा पाऊस पिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत नुकसानकारक ठरत आहे। या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांना वेळीच योग्य नियोजन करून कीटकनाशकांची फवारणी करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे। बागायतदारांनी आपल्या मौल्यवान बागांचे रक्षण करण्यासाठी आता अधिक सतर्क आणि जागरूक राहणे गरजेचे आहे, असे आवाहन कृषी संशोधन विभागाकडून करण्यात आले आहे। काय परिस्थिती आहे मोहर आणि फळांची, या संदर्भात काय सांगायचं? तत्पूर्वी मी माझी ओळख करून देतो। मी डॉक्टर वैभव शिंदे, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला। आता आपण विचारल्याप्रमाणे आंबा आणि काजूच्या मोहराची स्थिती काय आहे, तर याबाबत आपल्याला असं सांगता येईल की आतापर्यंतची स्थिती चांगली आहे। फक्त आंब्याला मोहर मोठ्या प्रमाणात आलाय, पण जो मोहर आलाय त्याला सेटिंग काही प्रमाणात कमी आहे आणि काही ठिकाणी म्हणजे सड्यावरच्या बागेबाबत किंवा इतर ठिकाणी कणी जरी कमी असली तरी देखील ती वाढते किंवा त्यातून कणी धरण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चालू आहे। आणि मग ते मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे जो मोहर आहे त्याला कणी कमी आहे, परंतु ती सुस्थितीत वाढते हे खरं आहे। काजूच्या बाबतीमध्ये वातावरण क्लिअर आणि दीर्घकाळपर्यंत पडलेला पाऊस यामुळे काजूचं सेटिंग आणि रिटेन्शन अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे। फक्त आता काय झालंय, वर्षाच्या सुरुवातीला कालच मुंबईसारख्या ठिकाणी पाऊस पडणं किंवा तुरळक पाऊस इतरत्र पडणं यामुळे धुकं वाढतंय आणि धुक्याबरोबर लगेच मळप भरणं हा देखील प्रकार वाढतोय। असं मळप भरणं आणि धुकं वाढणं हे या मोहराच्या दृष्टीनं फारसं प्रतिकूल नसतं आणि अशा वेळेला आंब्यावर तुडतुडा किंवा फुलकिडी आणि काजूवर TMB हे जे कीटक आहेत ते कीटक मोठ्या प्रमाणात वाढू शकतात। त्यासाठी शेतकऱ्यांनी अलर्ट होऊन त्या दृष्टीनं नियोजन करणं अत्यंत गरजेचं असतं। या संदर्भात आंबा आणि काजू बागायतदार विशेष करून आता शेतकऱ्यांनी काळजी प्रामुख्याने ही घेतली पाहिजे की नजीकच्या 2-4 दिवसामध्ये जर धुक्याचं प्रमाण वाढलं तर निश्चितच आंब्यावरचा तुडतुडा किंवा हॉपर आपण ज्याला म्हणतो त्याची पिलं ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत। त्याची जी काही जीवनक्रमाची अवस्था आहे ती थोडीशी सक्रिय होऊन ही पिलं मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्यामुळे कॅपनॉडियम बुरशी येण्याची शक्यता आहे। पण आपण जर वेळीच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीनं दिलेला जो काही स्प्रे शेड्यूल आहे किंवा फवारणीचं वेळापत्रक आहे ते तंतोतंत वापरावं। फक्त वापरत असताना एकच मॉलिक्यूल किंवा एकच औषध परत परत वापरणं टाळावं, म्हणजे किडींचा कुठेही उपद्रव होणार नाही आणि किडींना देखील ती पचवण्याची ताकद किंवा रेझिस्टन्स किडीमध्ये येणार नाही यासाठी दखल घ्यावी। आणि काजूवर जर समजा कुठे कीड किंवा काही प्रादुर्भाव दिसला तर लॅम्डासायलोथ्रिन हे औषध प्रामुख्याने फवारावं, त्याचा देखील उपयोग चांगला होतो। अशा प्रकारची उपाययोजना करावी।